जर तुम्हाला क्राईम थ्रिलर आणि सस्पेन्स आवडत असेल तर अशीच एक वेबसिरीज सध्या चर्चेत आहे जी तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवी. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सिरीज 9 देशांमध्ये नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. तर एकूण 23 देशांच्या टॉप 10 यादीत तिने स्थान मिळवले आहे. तर ही सिरीज आहे तस्करी द स्मगलर्स वेब. या सिरीजला IMDbवर 7.3 रेटिंग मिळाले आहे. चांगला आशय असेल तर भाषेच्या सीमा ओलांडून यश मिळवता येतं, हे या सिरीजनं सिद्ध केले. एअरपोर्ट कस्टम्स आणि तस्करीच्या जगावर ही सिरीज आधारित आहे. कथा कुठेही रेंगाळत नाही, प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो. इमरान हाशमीने या सिरीजमध्ये एका कर्तव्यदक्ष कस्टम ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सिरीजला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर इमरान हाशमीने आनंद व्यक्त केलाय. प्रत्येक देशातून मिळणारा प्रतिसाद अमूल्य असून मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे अशा भावना त्याने व्यक्त केल्यात. इम्रानच्या मते तस्करीने त्याच्या करिअरला एक नवी दिशा दिली. तस्करी द स्मगलर्स वेब ही नेटफ्लिक्सच्या ग्लोबल नॉन इंग्लिश टॉप 10 यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली सिरीज ठरली. हा एक अतिशय समाधानकारक अनुभव आहे. संपूर्ण टीमने यासाठी कठोर मेहनत घेतली आहे, असं इम्रान हाशमीने नमूद केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सिरीजची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शक नीरज पांडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्पेशल सर्व्हिस, बेबी किंवा ए वेन्सडे सारखे खेळवून ठेवणारे थरारपट येतात. तस्करीमध्येही नीरज पांडेंनी तीच पकड कायम ठेवली आहे. अमृता खानविलकर तस्करीमध्ये झळकली आहे. तस्करीशी संबंधित टोळीशी 2 हात करणारी एक धमाकेदार भूमिका अमृताने यात साकारली आहे. ती या सिरीजमध्ये ॲक्शन करताना पाहायला मिळाली आहे. तसेच या सिरीजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईक देखील झळकली आहे.